काठी नक्षीदार वस्त्र रेशमी, लोटा चांदीचा, माळ सुगंधी, उभारतो मराठी मनाची गुढी, साधू संतांची पुण्याई, नांदो सुख समृद्धी दारी. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर. गुढीपाडवा हिंदू नवीन वर्षाचा, मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. मित्रांनो, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर अगदी उत्साहाने आनंदाने हा गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा केला जाणारा सण नेमका का साजरा केला जातो हे आपल्या येणाऱ्या पिढीला माहिती आहे का? याचा आपण कधी विचार करतो का? त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा सणाचा नक्की इतिहास काय आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ बघत असताना तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपणच आपल्या मुलाबाळांना, येणाऱ्या पिढीला आपल्या पवित्र हिंदू संस्कृतीचं महात्म्य समजून सांगायला पाहिजे, जेणेकरून त्यांना त्याचं महत्त्व कळेल. गुढीपाडव्याचा सण आपण दरवर्षी चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा करतो, म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा करतो. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. इतर धर्माचे लोक ज्याप्रमाणे त्यांचं नवीन वर्षाचं स्वागत करतात, त्याचप्रमाणे आपले हिंदू लोक नवीन वर्षाचं स्वागत गुढीपाडव्याच्या सणाने करतात. आपली स्वागत करण्याची पद्धत म्हणजे जे हिंदू लोकांची स्वागत करण्याची पद्धत आहे ती म्हणजे गुढीपाडव्याचा सण. तर नक्की काय केलं जातं गुढीपाडव्याला? प्रत्येकजण गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या दारासमोर एक उंच काठी रोवतो आणि या काठीलाच गुढी म्हटलं जातं. आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं गुढी हे विजयाचं प्रतीक आहे, समृद्धीचं प्रतीक आहे. जे लोक घरासमोर गुढी लावतात किंवा मग ज्यांच्या घरासमोर गुढी लावली जाते तर त्यांना विजय मिळतो असं म्हटलं जातं. तर विजय कशावर मिळतो? राग असेल, द्वेष असेल, असूया असेल, या गोष्टींवर गुढी लावल्याने विजय मिळतो असं म्हटलं जातं. आपण जे काही काम करतो, कष्ट करतो, त्यातून घरामध्ये सुखसमृद्धी यावी, आपला परिवार आनंदित राहावा, याचं प्रतीक म्हणजे हे गुढी. या सर्वांवर विजयाचं प्रतीक म्हणजे ही गुढी आपण उभारत असतो. मंडळी, वेदांग ज्योतिष या नावाचा एक ग्रंथ आहे आणि या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे वर्षभरात एकूण 3.5 मुहूर्त असतात. ते 3.5 मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसरा हे 3 पूर्ण मुहूर्त आणि दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त असे मिळून हे 3.5 मुहूर्त आहेत. या 3.5 मुहूर्तांपैकीच एक मानला जातो तो म्हणजे गुढीपाडव्याचा मुहूर्त. त्यामुळेच या मुहूर्तावर लोक अनेक वस्तूंची खरेदी करतात, वेगवेगळ्या शुभकार्यांना सुरुवात करतात. आता साहजिकच आपल्या मनात प्रश्न तयार होऊ शकतो की गुढी उभारण्याला सुरुवात नक्की केव्हापासून झाली? जर आपण महाभारत काळात बघितलं तर उपरिचर नावाचा एक राजा होता आणि त्याला स्वतः इंद्रदेवाने एक कल्काची काठी दिली होती. उपरिचर राजाला इंद्रदेवाचा आदर करायचा होता, म्हणून इंद्रदेवाच्या आदराप्रित्यर्थ त्या राजाने आपल्या महालासमोर ही काठी रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची विधिवत पूजा केली. तर तो दुसरा दिवस म्हणजे ज्या दिवशी त्या राजाने काठीची पूजा केली तर तो दिवस होता हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस. मग असं म्हणतात की या राजाने ज्याप्रमाणे पूजा केली त्याचं बघून इतर राजांनी देखील आपल्या महालासमोर काठी रोवल्या, त्याची पूजा केली, त्यांना वस्त्र लावली, काठी सजवली. अशा प्रकारे तेव्हापासून गुढी उभारण्याला सुरुवात झाली. म्हणजे तेव्हापासूनच गुढी पाडव्याची या सणाची सुरुवात झाली असं सांगितलं जातं. गुढीपाडव्याबद्दल अनेक आख्यायिका आहे. त्यापैकी आणखी एक आख्यायिका म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे. देव असून सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांना 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला होता. प्रभू श्रीरामचंद्रांनी आपली पत्नी आणि बंधू लक्ष्मण यांच्यासोबत 14 वर्षांचा वनवास भोगला. त्या काळात प्रभू श्रीरामचंद्रांनी दुष्ट रावणाचा देखील वध केला होता. हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. रावणासोबतच त्यांनी अनेक राक्षसांचा देखील पराभव केला होता.
आणि ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षांचा वनवास भोगून पुन्हा आपल्या गावी अयोध्येत परतले, तेव्हा तेथील अयोध्येमधील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी आनंदाने उत्साहाने अयोध्या नगरी सजवली होती आणि प्रत्येकाने आपल्या दारासमोर आनंदाची गुढी देखील उभारली होती. म्हणूनच मी अगोदरच सांगितलं की गुढी हे आनंदाचं, विजयाचं प्रतीक आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवासात जे काही विजय मिळवले, तर त्या विजयाचं प्रतीक, आनंदाचं प्रतीक म्हणजे ही गुढी. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या दारासमोर आनंदाची गुढी नक्कीच उभारावी. गुढीपाडव्याबद्दल आणखी एक आख्यायिका आहे, मी ती थोडक्यात तुम्हाला सांगते. भारतात शक हे अत्यंत दुष्ट होते आणि त्या शकांनी भारतावर आक्रमण केले होते. त्यांनी खूप असा उत्पात भारतामध्ये माजवला होता आणि भारतामध्ये शकांचं राज्य सुरू झालं होतं. तर हे जे शक होते त्यांचा खूप असा उत्पात होता, त्यांनी खूप असा त्रास द्यायला सुरुवात केली होती. म्हणून या शकांचा पराभव करण्यासाठी एक कुंभाराचा मुलगा होता. त्या कुंभाराच्या मुलाचं नाव होतं शालिवाहन. तर त्या शालिवाहनाने 6000 मातीचे पुतळे बनवले होते. 6000 मातीचे सैनिकांचे पुतळे बनवले आणि त्यांच्यामध्ये प्राण निर्माण करून त्या शकांचा पराभव केला. तर त्या शालिवाहनाने तो जो काही शकांवर विजय मिळवला, तर त्या विजयाचं प्रतीक म्हणून, त्या विजयाच्या प्रित्यर्थ देखील गुढी उभारली जाते, अशी देखील एक मोठी आख्यायिका आहे. गुढीला वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. गुढीपाडव्याबद्दलच्या आख्यायिका आपण ऐकल्या, पण गुढी उभारण्यामागचं वैज्ञानिक कारण देखील आहे. तर गुढी उभारण्याबद्दल वैज्ञानिक काय म्हणता हे आपण आता जाणून घेऊया. तर गुढीपाडव्याचं, गुढी उभारण्याचं वैज्ञानिक कारण आहे ते म्हणजे आजचं युग हे वैज्ञानिक युग आहे, विज्ञानावर चालणारं युग आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा वैज्ञानिक पुरावा आपल्याला लागत असतो. गुढीपाडव्याचा सण हा उन्हाळ्याच्या सुरुवातीला असतो. पूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने वाटली जायची. त्यामध्ये गूळ, थोडंसं हिंग, मीठ, त्याचबरोबर ओवा, मिरी हे पदार्थ टाकली जातात आणि हे मिश्रण एकत्र करून खाल्ली जातात. मित्रांनो, ज्यावेळेस कडुलिंब, हिंग, ओवा, मिरी, मीठ हे मिश्रण एकत्र करून खाल्ली जातं, तर त्यावेळेस हे पदार्थ आपल्या शरीराची उष्णता कमी करतात. उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलेलं असतं, आपल्या शरीराची देखील उष्णता वाढलेली असते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण जर हे मिश्रण खाल्लं, तर त्यामुळे आपोआप आपल्या शरीराचं तापमान कमी होतं, आपल्याला उष्णतेचा कोणताही त्रास होत नाही. आपण वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे करतो, तर त्या प्रत्येक सणामागे वैज्ञानिक दृष्टिकोन देखील आहे, फक्त तो आपल्याला दिसून येत नाही, एवढाच फरक आहे. तसंही कडुलिंब हे एक गुणकारी औषधी झाड आहे. या झाडाचे फायदे आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने नुसती उष्णताच कमी होत नाही, त्याचबरोबर एखाद्याला पित्ताचा त्रास असेल तर तो पित्ताचा त्रास होत नाही, अपचन असेल, अनेक त्वचा रोग असतील, या प्रकारचे अनेक आजार या कडुलिंबाचे पानं खाल्ल्याने दूर नक्कीच होतात. एवढंच नाही तर आपण वर्षभर लागणारं धान्य घरामध्ये साठवून ठेवतो, तर त्या धान्याला कीड लागतं. तर कीड लागू नये म्हणून धान्यामध्ये जर ही कडुलिंबाची पाने टाकून ठेवली, तर त्या धान्याला कीड सुद्धा लागत नाही. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कडुलिंबाची पाने टाकून जर आंघोळ केली, तर त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारचे त्वचा रोग दूर होतात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडव्याचा सण का साजरे करतात, गुढीपाडव्या सणाबद्दलची शास्त्रशुद्ध माहिती, गुढीपाडव्याच्या सणामध्ये काय आख्यायिका आहे, त्याचबरोबर गुढीपाडव्याचा सण आपण साजरा करतो, पण त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन नक्की काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती बघितलेली आहे. आपल्या मुलाबाळांना, येणाऱ्या भावी पिढीला उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळेच आपल्या सणावारांची माहिती आपल्या येणाऱ्या पिढीला आपण देणं हे आपलं कर्तव्य आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.